बातमी समोर येते। शिंदे गटामध्ये आता इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद मिळतील अशी सूत्रांची माहिती आहे। तर इच्छुक आणि नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हा तोडगा काढलाय। तर शिंदे गटाला 10 कॅबिनेट मंत्रिपद आणि 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान प्रथम संधी मिळाली अशांना 2.5 वर्षांनंतर पदमुक्त केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली। शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे गटात इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। प्रथम संधी मिळाली अशांना 2.5 वर्षांनंतर पदमुक्त केलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आहे, ही आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची आमदारांची मागणी आहे। नवीन चेहऱ्यांना आलटून पालटून संधी देण्याचीही आमदारांची मागणी आहे। जुन्या चेहऱ्यांना वारंवार संधी दिल्यास आमदारांची नाराजी उफाळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बंडखोरीवेळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना संधी देण्याची ही मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निर्णय आणखीन झालेला नाही ना, हा निर्णय हा सामूहिक होणार आहे। म्हणून कोणी काय निर्णय घ्यायचा आहे हे फक्त नेते लोक जे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे लोक निर्णय घेणार आहेत। म्हणून या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही आमदार इन्व्हॉल्व नसतो, कोणताही नेता इन्व्हॉल्व नसतो। हे सर्वस्वी निर्णय त्या नेत्याने घ्यायचेत आणि त्याची अंमलबजावणी फक्त आम्ही खाली करत असतो।